नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खानदेशी पद्धतीचे भजीची आमटी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. भजीची आमटी बनवण्यासाठी आपण 4 कांदे उभे कट करून घेतलेले आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, खोबरे उभे कट करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कांदे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. कांदे भाजून झालेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. आता आपण खोबरे भाजून घ्यायचे आहे. खोबरे पण भाजून झालेले आहे, ते पण आपण काढून घेऊया. आता आपण हे वाटून घेऊया. भजींसाठी आपण आडवा कांदा कट करून घेतलेला आहे. हळद घ्यायची आहे, लाल मिरची घ्यायची आहे, बेसन पीठ घ्यायचं आहे, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घ्यायचे आहे. जिरे आणि लसूण आपल्याला कुटून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण वाटलेलं लसूण आणि जिरे टाकून घेऊया. अशी मिरची टाकायची आहे आपल्याला. थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. कांदा टाकायचा आहे आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला. ओवा टाकायचा आहे. आता आपण पिठाला भिजवून घेऊया. आपण भजी करून घेऊया. आपली भजी तयार झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ. ही आमटी बनवण्यासाठी आपण गरम मसाला घेतलेला आहे आणि गोडा मसाला घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडीशी हळद घ्यायची आहे. त्याला तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. मसाला टाकून घेणार आहोत आपण. जो वाटून घेतलेला मसाला होता तो. आपण 2 चमचे गरम मसाला टाकणार आहोत. अर्धा चमचा गोडा मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी सोडूया. पाणी आपण थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. आपली आमटी तयार झालेली आहे. आता आपण हिच्यामध्ये जी भजी बनवली होती पण ती या आमटीमध्ये सोडून देऊया. भजीला आपण 5 मिनिटं शिजू देऊ. आपली आमटी तयार झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. आपली भजीची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.